नमस्कार मंडळी. तर हा आहे डे 4. तर मस्तपैकी अंग वगैरे करून मी बसले फोडणीचा भात अँड चाय पियायला. आणि त्याच्यानंतर इथे लगेच आला आमचा भंगारवाला. म्हणजे आम्हाला जी सगळ्या जुन्या गोष्टी घरातल्या काढायच्या होत्या त्या आम्ही काढून घेतलेल्या आहेत. आणि आमच्या पार्टीची तर सोय झालेली आहे. मस्तपैकी पार्टी करणार आम्ही. भंगारचे पैसे आल्यावरती सायकल बघू शकता आणि आमच्या घरातलं कार्टून पण तुम्ही बघू शकता. मजा मस्ती करत भंगार देऊन टाकलेला आहे. आणि हे आहे माल पोहे अँड खापूरपोला. हे 2 नावं आहेत. तुमच्या इथे काय बोलतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा. अँड आमच्या ते जादूगर कमी नाही आहेत. बघू शकता तुम्ही किती जादू करतात हे. त्याच्यानंतर आम्ही लागलो बटाट्याच्या तयारीला. तर मस्तपैकी बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही नवीन टेक्निक बघू शकता जे की आमच्या खुशने मस्तपैकी बटाटे सोललेले आहेत. आणि इथे रेसिपीसुद्धा चालू झालेली आहे जे की बटाट्यासाठी लागणार आहे. आता मस्तपैकी वहिनी इथे रेसिपी करत आहेत. छानपैकी फोडणी दिलेली आहे आणि आम्ही बसलो बटाट्यांना शेप द्या. मोरे फॅमिलीकडून बटाटे वड्यांचा बेत आम्ही भजन मंडळीसाठी केलेला आहे. सगळ्या गोष्टी मस्तपैकी रेडी करून घेतलेल्या आहेत. इथे भजन मंडळी आलेली आहे आणि इथे दोन्ही वहिनी मस्तपैकी बटाटे वडे तळायला लागलेले आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता टेबल नव्हता म्हणून जुगाड आम्ही मस्तपैकी हातामध्ये मिक्सर घेऊन वाटण करत आहोत. आणि आम्ही इथे काम करायला जातो आणि कांड होऊन जातात. बघितलं तर गॅसच संपला. दादाला बोलवलं बघूया गॅस लागतोय का. तर गॅस काय लागत नव्हता म्हणून खुशला सांगितलं की खुश फटफट जाऊन चूल पेटव. तर जेवढ्यात चूल पेटवली तेवढ्यात आपला गॅस परत लागलेला आहे. मस्तपैकी चाय सगळ्यांसाठी आम्ही बनवली अँड कपामध्ये सगळ्यांसाठी घेतली. वडे मस्तपैकी रेडी झालेले आहे. हे आम्ही जे आमच्या इथे भजन मंडळी आलेली आहे त्यांच्यासाठी मस्तपैकी वडे आणि चटणी केलेली आहे की त्यांनासुद्धा मजा येईल भजन करण्यासाठी. आणि आपल्याकडून त्यांच्यासाठी खूप छान अशी डिशसुद्धा आमच्या सगळ्या फॅमिलीने केलेली आहे. आभार. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. प्रगती करत जा. गणपती बाप्पा.